ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर यावर्षी 2026 मध्ये 26 मार्चला म्हणजेच गुरुवारी रामनवमी आलेली आहे। रामनवमी हा दिवस प्रत्येक जण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो। प्रभू श्री रामचंद्र म्हणजे साक्षात श्री हरी विष्णूचे रूप। त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला वर्षभर त्याची फळप्राप्तीही मिळत असते। आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, दिवसेंदिवस आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न करत असते। त्यामुळे हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला जे मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे किंवा 3 काम जे आहे ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत। तर बघा, कुठे ना कुठेतरी याचं नक्कीच आपल्याला पुढील आयुष्यावरती परिणाम होत असतो किंवा कुठेतरी शुभ फळ आपल्याला त्याचं मिळत असतं। त्यामुळे रामनवमीच्या दिवशी प्रत्येकाने हे 3 उपाय फक्त करा। फक्त हे 3 उपाय किंवा हे जे 3 कामं आहेत ते तुम्ही जर केले तर रामनवमीचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। तर ते कुठले 3 उपाय आहेत किंवा कुठले 3 कामं आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहेत। पण पूर्ण मनोभावे पूर्ण श्रद्धेने हे तुम्ही का करायचं आहे तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे। प्रभू श्री रामचंद्र हे भगवान विष्णूचे अवतार आहे आणि माता सीता या साक्षात लक्ष्मीचे रूप आहे। त्यामुळे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय नेहमीच शुभ फलदायी ठरतात। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचबरोबर धनधान्याची बरकत यावी, वर्षभर आपल्याला कशाचीच कमतरता पडू नये, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, पतीची प्रगती व्हावी यासाठी हा दिवस तुम्ही वाया घालवायचा नाहीये। या दिवशी आपल्याला अवश्य हे 3 उपाय करायचे आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा। तर पहिले जे काम किंवा पहिला जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। रामनवमीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहे। आपल्याला पहिल्यांदा स्नान करून घ्यायचं आहे। स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता हळद टाकायची आहे हे लक्षात घ्या। गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका, बाकी काहीही नाही टाकलं तरीही चालेल, पण हळद मात्र टाकायला विसरू नका। आणि तशाच पाण्याने घरातील सगळ्यांनी अंघोळ करायची आहे। तर आता बघा, प्रत्येकाला आपली आर्थिक भरभराट व्हावी असे वाटत असतं किंवा समजा तुमची आत्तापर्यंतची प्रगती जी आहे ती थांबलेली आहे, अजिबात तुमची पैशांची आवक जी आहे ती वाढत नाहीये, तर तुम्ही काय करा, रामनवमीपासून अगदी चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून अंघोळ करायला सुरुवात करा। काही महिने तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात। हळद जी आहे ते गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते आणि रामनवमीपासून सुरू केलेला उपाय कधीही अयशस्वी होत नाही। नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळतंच किंवा तो उपाय नक्की शुभ फलदायी ठरतो। त्यामुळे हे काम करायला सुरुवात करा। काही दिवसांमध्ये तुमचा जर व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाहीये, तर त्यातून पण तुम्हाला चांगलं इन्कम होऊ शकेल किंवा नोकरीच्या बाबतीतल्या समस्या आहे तर त्या दूर होऊ शकतात। तर हे पहिलं काम। नंतर बघा, स्नान झाल्यानंतर रामनवमीच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं। अर्घ्य देताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या, स्वच्छ पाणी घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि अशा पाण्याने तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आता पुढची गोष्ट म्हणजे त्या दिवशी नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि रामाची मूर्ती असेल तर रामाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे। आणि जर तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेल तर श्रीकृष्णाची जी मूर्ती असते, आपल्या घरात बाळकृष्ण असेल, कारण श्रीकृष्ण हे श्रीराम भगवान विष्णूचे अवतार आहेत। त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही या ताम्हणामध्ये घ्या आणि त्या मूर्तीला आपल्याला
अभिषेक करायचा आहे. दुधामध्ये एक तुळशीचे पान टाका. त्याचबरोबर थोडंसं केसर टाका. केसर वापरणे शक्य नाही तर हळद टाका. आणि अशा दुधाने तुम्ही श्रीरामांना, बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना जय श्रीराम, जय श्रीराम असा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. हे महत्त्वाचे आहे. तर बघा, आपलं पुढील वर्ष, येणारं वर्ष हे सुखसमृद्धीचं जाण्यासाठी आणि अखंड आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी, श्रीरामाची कृपा राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की रामनवमीच्या दिवशी करायच्या आहेत. रामनवमीच्या दिवशी गुरुवारी उठल्याबरोबर सकाळी काय करा, तर तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमची जी देवपूजा आहे, देवघरातला दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी जरी तुम्ही तुळशीसमोर दिवा ठेवला तरीही चालेल. आणि नंतर तुम्ही देवपूजा करू शकता, कारण तुळस जी आहे ती विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजेच विष्णूचं स्वरूप आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी अवश्य सकाळी पण आणि संध्याकाळी पण तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जे माकडं असतात तर त्या माकडांना फुटाणे आणि केळी जे आहे ते खाऊ घाला. कारण जे हनुमंत होते तर ते श्रीरामाचे अतिशय भक्त होते. त्यामुळे या दिवशी हनुमंतांना पण विसरायचं नाही. हनुमंताच्या मंदिरात या दिवशी जा. तुम्ही तिथे त्यांचा आशीर्वाद घेताना नमस्कार करा. आणि जी काही माकडं असतात तर त्यांना पण फुटाणे, केळी हे खाऊ घालायचे आहे. त्याचबरोबर गाईला पण फुटाणे, केळी, गूळ या वस्तू तुम्ही खाऊ घाला. यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतात. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहे तर ते खुले होतात. या दिवशी या गोष्टी न विसरता करा. थोडासा त्रास झाला तर होऊ द्यात, पण या गोष्टी करा. वर्षातून एकदाच करण्याच्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला एवढे छान शुभफळ याचे प्राप्त होते की तुम्ही कधी विचारही केला नव्हता. आता पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे या दिवशी पिवळे वस्त्र शक्यतोवर परिधान करा. कारण प्रभू श्रीरामांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पिवळे वस्त्रच या दिवशी परिधान करा. चुकूनही काळे वस्त्र किंवा जे भडक कलर असतात ते तुम्ही घालू नका. तर पिवळे छटा असलेले कपडे तुम्ही परिधान करा किंवा केशरी रंगाचे जरी केले तरीही चालू शकतात. यामुळे बघा, आपला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो. आता हळद का वापरायची, तर हळद पण कलरने पिवळी असते. हळद ही गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे काय होतं तर पैशांच्या बाबतीतल्या अडचणी ज्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर होतात. आणि गुरु एकदा मजबूत झाला की कुठल्याच बाबतीत आपल्या पैशांच्या अडचणी पुरत नाहीत. तर आता जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे रामनवमीच्या दिवशी सप्तधान्य जे आहे त्याचं दान तुम्ही अवश्य करा. म्हणजे 7 प्रकारचे धान्य घ्या. तुम्ही त्यात गहू, ज्वारी, बाजरी असेल, मका असेल किंवा बाकीचे पण जे असतात धान्य ते घ्या. कोणत्याही प्रकारचे 7 धान्य घ्या आणि ते तुम्ही दान करा. एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ते ठेवून आलात तरीही चालेल, असे वेगवेगळे ठेवले तरीही चालेल, पण सप्तधान्य हे दान करा. किंवा एखाद्या गरजूला तुम्ही ते सप्तधान्य जे आहे तर ते दान करा. तर या उपायामुळे काय होतं, अनेक प्रकारचे जे दोष असतात आपल्याला लागलेले, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील तर ते देखील दूर होतात. जेव्हा आपण स्वच्छ मनाने एखाद्याला दान करतो, धान्य किंवा अन्नदान करतो, तेव्हा अनेक प्रकारचे दोष आपले दूर होतात आणि आपल्या कामातले विघ्न जे आहे तर ते आपोआप नष्ट होतात. या दिवशी अन्नदान करा. यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या गोष्टीचं अन्नदान करा. फळ करा, केळी करा किंवा जे काही जमतं तुम्हाला ते करा. किंवा मंदिरामध्ये तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल, पण अन्नदान करा. अन्नदानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी अवश्य तुम्ही ते दान करा. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांना तुळस अर्पण करा. आपल्या देवघरामध्ये रामाची मूर्ती, फोटो असेल किंवा मग बाळकृष्णाचा जो फोटो, मूर्ती असेल त्याला तुळस अर्पण करा. तुळशीचं पान जे आहे ते घ्या आणि 1 तरी पान अर्पण करा. या दिवशी प्रभू श्रीरामांना खीर आवडते. तांदळाची खीर या दिवशी अवश्य तुम्ही करा. खिरीचा नैवेद्य बनवा आणि असा हा नैवेद्य दाखवताना त्यावर देखील तुळशीचे पान ठेवा आणि तो नैवेद्य तुम्ही त्यांना अर्पण करा.
तर या दिवशी बघा, आपल्याला खोटं चुकूनही बोलायचं नाही. या दिवशी आपल्याला शक्यतोवर खोटं बोलायचं नाही किंवा कोणाचा अपमानही करायचा नाही. तर या दिवशी कोणाशी भांडण तंटे चुकूनही करायचे नाही. विशेष करून नवरा बायकोने एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवायचे आहे. अजिबात आपल्याला वाद विवाद घरामध्ये होऊ द्यायचा नाही, हे लक्षात घ्या. आणि महिलांचा आदर करायचा आहे. पतीने देखील आपल्या पत्नीशी छान व्यवस्थित बोलायचं आहे, आदरानेच बोलायचं आहे. कारण बघा, तुमची पत्नी जी असते तर ती घराची लक्ष्मी असते. जेव्हा आपल्या घरची लक्ष्मी आनंदी असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. जर तुमच्या घरातीलच लक्ष्मी आनंदी नसेल तर तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. जर तुम्ही तुमच्या पत्नीला नाराज करत असाल तर तुमची प्रगती ही कधीच होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे बघा, तुमच्या पत्नीशी तुम्ही छान चांगलं वागायला सुरुवात करा. तुमची प्रगती ही निश्चितच आहे. तर या गोष्टीचं तुम्ही पालन करा. रामनवमीच्या दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हे जे उपाय किंवा हे जे 3 काम सांगितले आहे ते तुम्ही आवर्जून करा. बघा, वर्षभर तुम्हाला त्याचे शुभ फळ मिळणारच आहे. आपल्या घरादाराची प्रगती होणारच आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. धन्यवाद.